श्री स्वामी समर्थ मित्रांनो, रामकृष्ण हरी. माझं नाव संदीप ससाणे आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आमच्या स्वामी दरबारामध्ये. मित्रांनो, स्वामींनी घडवलेल्या खऱ्याखुऱ्या लीला, स्वामींचे भक्तांना आलेले अनुभव, वारकरी संप्रदायाची तत्त्व आणि इतरही अशा आध्यात्मिक विषयांवर आम्ही येथे चर्चा करत असतो. हे सर्व न चुकता ऐकण्यासाठी आपण लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, सुख, समाधान, आनंद आणि त्यानंतर जो येतो तो म्हणजे परमानंद. या गोष्टी खरं तर मुखाद्वारे सांगता येण्यासारख्या नाहीत. या सर्व गोष्टी खरं तर तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवाव्या लागतात. आणि हाच परमानंद लुटत आहेत ते म्हणजे आत्ता सध्या पंढरपूरला पायी निघालेले आपले वारकरी. मित्रांनो, माऊली ज्ञानोबाराया यांच्यासोबत वारीमध्ये चालणाऱ्या एका वारकऱ्याला माऊली म्हणजे कृपेची सावली हा अनुभव पावलागणिक येत असतो. आणि हीच कृपेची असलेली सावली त्या वारकऱ्यांना कधी पंढरपूरपर्यंत पोचवते हे कळतसुद्धा नाही. पण श्रोते हो, हा परमानंद आणि हे सुख अनुभवायला मिळणे हे तितके सोपं नाही बरं का. कारण वारीमध्ये चालायला मिळणे हा योगसुद्धा तुमच्या अनेक जन्मांच्या पुण्यकर्मांवर अवलंबून आहे. संतश्रेष्ठ नामदेव महाराज देखील त्यांच्या एका अभंगात म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अर्थात नामदेव महाराजांनी देखील हे मान्य केलं आहे की प्रत्यक्ष या जन्मात आपण कितीही पुण्यकर्म केली तरी विठ्ठलाची कृपा होणं हे शक्य नाही. त्यासाठी जन्मोजन्मीची पुण्यकर्म आपल्या पदरात असावीच लागतात. तरच हे सर्व शक्य आहे. आता ही कृपा म्हणजे नेमकं काय? तर कृपा म्हणजे परमेश्वराचे आपल्यावर असलेले लक्ष. आणि परमेश्वराने, त्या विधात्या पांडुरंगाने आपल्याकडे लक्ष द्यावे असे वाटत असेल तर आपणही काहीतरी लक्षवेधी हे करायलाच हवे. पांडुरंगाचे लक्ष वेधून घेण्यासाठी खरं तर आपल्याला फार काही विशेष करण्याची आवश्यकता नाही. आपल्याला करायचे आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त नामस्मरण. आपल्या नामाशी एकनिष्ठ राहणे हे गरजेचे आहे. आपले संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त आपल्या नामावर असायला हवे. म्हणजे भगवंताचे लक्ष आपल्यावर आपोआपच राहील. अर्थात त्यानंतर नाम हेच भगवंत आहे आणि भगवंत हेच नाम आहे, यात काहीही द्वैत उरणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. नाम आणि भगवंत यात अर्थार्थी कसलाही भेद नाही. या गोष्टीची आपल्याला लवकरच अनुभूती येते. आणि याच गोष्टीला पांडुरंगाची आपल्यावर कृपा आहे किंवा पांडुरंगाचं आपल्यावर लक्ष आहे असं नक्कीच म्हणता येईल. माऊली ज्ञानोबाराया देखील आग्रहाने म्हणत असतात की एक तत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बांधीजे. किंवा एक तत्व नाम दृढधरी मना, हरीसी करुणा येईल तुझी. मित्रांनो, आपल्यावर जर भगवंताची कृपा व्हावी किंवा आपल्यावर भगवंताचे लक्ष असावे असे जर आपणास खरोखरच वाटत असेल तर आधी आपले लक्ष हे आपल्या नामावरच असायला हवे हे मात्र नक्की. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अशा नामघोषात जेव्हा वारकरी एक एक पाऊल पंढरपुराकडे चालत असतात तेव्हा प्रत्यक्ष पंढरीश परमात्मा त्या वारकऱ्यांच्या सोबत त्या वारीमध्ये चालत असतो. प्रत्येक वारकऱ्याकडे पांडुरंगाचे वैयक्तिक जातीने लक्ष असते. कारण त्या वारकऱ्यांचे लक्ष हे त्यांच्याच नामावर असते. आणि आधी सांगितल्याप्रमाणे नाम आणि भगवंत हे वेगळे नाहीतच. याच्यामध्ये आपण कोणीही द्वैतभाव हा कधीही प्रकट करता कामा नये. त्यामुळे मित्रांनो, खरं सुख, समाधान आणि या पुढची पायरी म्हणजेच परमानंद, अर्थात परमेश्वर भेटण्याचा जो आनंद असतो त्याचं नाव परमानंद. आणि हा परमानंद मात्र तुम्हाला वारीतच अनुभवायला मिळेल. अर्थात तोच आनंद लुटण्यासाठी संपूर्ण देशातून नव्हे तर जगभरातून वारकरी हा परमानंदाचा ठेवा जतन करण्यासाठी आलेले असतात. हा परमानंद सांगून, वाचून किंवा ऐकून कधीही मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव हा घ्यायलाच हवा. आणि त्यासाठी आषाढीच्या वारीत एकदा तरी सामील होऊन पंढरीश परमात्म्याच्या नामघोषात चालायलाच हवे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.